कुठे गेलं बालपण? बालपण गावी गेलं. गावी म्हणजे कुठे? राजापूर. तुम्ही कुठे भेटला दोघे? घरी प्रोग्राम पोहायच्या अगोदर मला नदीवरच दाखवलं. नदीवर? हां, घाटावर होती. ते छोट्या भावाने दाखवलं, ती बघा मोकळे केसवाली. हां, ती माझी बहीण आहे म्हणून लांबून, तिला माहितीच नाही काय. अच्छा, तुम्ही लांबूनच बघितलं? हां, लांबूनच दाखवलं की घाटावर आहे ती बघा असं. आणि मग नंतर मग सासऱ्यांना बोलतोय, बरंच चालायचं होतं घरी जवळ जायचं. तर त्या धीराला मी गपचूप विचारलं, छोट्या ह्यांच्या भावाला विचारलं, काय रे तुझ्या बहिणीचं नाव काय, शिक्षण काय? तुझं नाव वासंती. तर सासऱ्यानं मला बघायचंच नाही म्हणालो. वासंती नावावरनंच मी म्हटलं पसंत केलं. हो, म्हटलं काय बघायचं नाही, वासंती नाव आहे म्हटल्यावर त्या मुलांवरनाच पर्सनॅलिटी समजली की बहीण कशी असेल. बरं झालं भाऊ बघ आणायला गेला होता. मग हां, आणि म्हटलं काय बघण्याचं प्रोग्राम, पोहे नंतर खाऊ म्हटलं, अगोदरच सांगून टाकलं वासंती नावावरनं मला पसंत आहे म्हणून. हो हो, काय सुगंध अजून दरवळतोय. हो हो. पण मला विचारायचंय तुम्हाला की तुम्ही त्यांना बघितलं ते घरी आल्यावर, हो, आणि मग बोलणं वगैरे झालं का तेव्हा? तेव्हा असं काय बोलण्याविषयी झालं नाही, तर बघितलं आणि लगेच पसंत तुम्ही केलं? आमच्या घरात वडील होते, भाऊ. तुम्ही नाही विचारलं तू त्यांचं नाव काय वगैरे असं? नाही, मी नाही विचारलं. का हो? तेव्हा पद्धत नव्हती ना असं विचारण्याची, नाही काय. आणि मुलांनी विचारायची होती काय पद्धत? त्याने भावाला विचारलं ना, मला नाही स्वतः विचारलं. मग काय लग्न कुठे झालं? लग्न मुंबईलाच झालं. कुठे? यांच्या इकडे सँडस रोडला. सँडस रोडला. बरं बरं. कसा स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला आहे. कोणाचा सांगताय तुम्ही? यांचा ना विचारला मी तुमचा विचारतोय. माझा स्वभाव थंडच आहे. थंड. आणि त्यांचा आहे असून काय हसून बोलून हे मज्जा करण्यासारखा त्यांचा स्वभाव आहे. हो ना. बरं बरं. यांचा स्वभाव चांगला आहे, आणि ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझी भरभराट झाली. हो, बघितलं. हो. ती वेळ काय होती हो नदीवर बघितलेली? ती वेळ चांगली होती ना. हो, वेळ खरंच चांगली होती. हो, कारण त्या वेळेला तुम्ही उठून त्या भावाने दाखवलं म्हणून, नाहीतर कसं जमलं असतं, हो की नाही? तिला म्हणतो मी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे मोकळे केस पाहून मी भुललो मी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी. पण मला सांगा, मग तेव्हा डोंगरीला तुम्ही राहायला होते ना लग्नानंतर? हो. मग कुठे हळूहळू फिरायला जायचं घरच्यांना न सांगता? गिरगाव चौपाटी. हे घेऊन जायचे? हो. काय हो, लग्न झाल्यावर. हो, मी आधी कधी म्हटलं? आधी मी विचारलं सुद्धा त्यांना. हो, नाही भावाना. आता साखरपुडा तर झालाय, तर जाऊ का घेऊन? बिलकुल नाही. त्यावेळेला अलाउड नाही केलं. 1965 साल. कसं तेव्हा शक्य आहे, हो की नाही? परत गेला असतात नदीच्या किनारी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.